तर तही आणखीन एक पावसावरची कविता बघा कशी वाटते. याचे कवी आहेत अनंत भीमनवार. वर्ध्याला सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये काम करत होते. त्यांनी पावसावरची एक छान कविता दिली मला. बघा कशी आहे. पाऊस कसा आला तर काजळ काळ्या मेण्या मधुनी आली वर्षा राणी ग. काजळ काळ्या मेण्या मधुनी आली वर्षा राणी ग. सुरुबुरु सुरुबुरु झेलू धारा नाचू गाऊ गाणी ग. काय कल्पना बघा. चोर शिपाई खेळून घेतो कळ्या फुलांची वारा ग. चोर शिपाई खेळून घेतो कळ्या फुलांची वारा ग. घसरंडीवर कबरा रूमच्या घसरून घेती धारा ग. काय कल्पना शक्ती आहे. घसरंडीवर कबरा रूमच्या घसरून घेती धारा ग. आणि पुढची कल्पना. वळणी खाली उंच उडीचा खेळ खेळते पाणी ग. आणि झुरमुरु झुरमुरु झेलू धारा नाचू गाऊ गाणी. लहानपण डोळ्यासमोर येते की नाही पहा. नजरा चुकवून जुन्या वह्यांची चोरून पाने काढू ग. नजरा चुकवून जुन्या वह्यांची चोरून पाने काढू ग. अंगणातल्या पाण्यामधून नाजूक होड्या सोडू ग. आणि पुढं बघा. होडी मधुनी खड्यांची जपण ठेवू राजा राणी ग. झुरमुरु झुरमुरु झेलू धारा नाचू गाऊ. काय कल्पना शक्ती आहे. पण हे कल्पना शक्ती जबरदस्त असणारे जे कवी आहेत हे लोकांच्या समोर येत नाही. तो त्यांना हुडकत गेलोय मी आणि त्यांच्याकडनं कविता घेतल्या. आता तसा हा अपरिचित कवी आहे. पण अपरिचित कवींच्या अप्रतिम कविता कार्यक्रमात लागतात आपल्याला. म्हणून त्या कविता संकलित केलेल्या आहेत. तर हा काव्य प्रकार हा लोकांच्या समोर पोहोचला पाहिजे. या कवींना लोकांच्या समोर आणलं पाहिजे. हा एक ध्यास आहे आपला. जाता जाता तुम्ही छान काम करताय सगळ्यांपर्यंत पोहोचवण्याचं. लहान मुलांच्या करता त्याची कविता. छप्पर भीती खडू फळ्या म्हणजे अशी असावी शाळा. शाळा ही नको मग कशी पाहिजे मुक्त शाळा. छप्पर भिंती खडू फळ्या वेळा अशी असावी शाळा. पुस्तक पाठी नको नसाव्या अभ्यासाच्या वेळा. मग गणित कसं. आनंद भीमनवारची कविता. वेगवेगळी फुले कडून खडून बेरीज करून घ्यावी आणि झाडावरले पक्षी उडवित वजावाकी मांडावी. फळ्याऐवजी आकाशातील मेघच घ्यावा काळा. पुस्तक पाठी नको नसाव्या अभ्यासाच्या वेळा. हा आनंद भीमनवार छान लिहितो. लिहायच्या कविता लोकांच्या समोर नाही पोचला. तो पोचवणं माझं भाग्य आहे. या लोकांना मी रसिकांच्या पर्यंत पोचवतोय. पण परत खंत कुणाला ऐकवायचं. 3 तास बसण्याची आमची कॅपॅसिटी नाही आहे. आम्ही नाही बसू शकत 3 तास. 3 तास नाही रात्र रात्र बसा कविता आपल्या समोर सादर करतो असा आहे. आता तुमची एक मोराची कविता आहे खूप प्रसिद्ध आहे. तर त्याचं काय जन्म कुठून झाला त्या कवितेचा त्याच्याविषयी थोडंसं सांग. कविता तर गदिमांची आहे. गदी माडगुळकरांनी लिहिलेली कविता आहे. आता रसिको मी तुम्हाला एक कविता म्हणून दाखवतो. घडलं असं. माझे शालेय कार्यक्रम सुरुवातीला चालायचे. ओंकार काव्यदर्शन. मी सुरुवातीला सांगितलं की 10,000हून शाळांच्या मध्ये मी हे कार्यक्रम दिवसात 4-4 प्रयोग करायचो. तर हा कार्यक्रम करत करत मी दौंड नावाच्या गावात पुणे जिल्ह्यातलं दौंड नावाचं गाव तिथं पोहोचलो. तिथं मुलांना म्हणजे 7वी 8वी 9वी 10वी 11वी या मुलांना कार्यक्रम ऐकवण्याकरता म्हणून ओंकार काव्यदर्शन गेलेलो होतो. मुलांच्या समोर कवितांचा कार्यक्रम झाला. त्यावेळेला मुलांना पाठांतराचं महत्व सांगत होतो. पाठांतर कसं असलं पाहिजे. बरं पाठांतर म्हणजे घोकमपट्टी नव्हे तर कॉन्सन्ट्रेशन एकाग्रता म्हणजे पाठांतर हेच सांगत होतो. आणि मी त्यांना उलटे आकडे म्हणून दाखवले. आणि विद्यार्थ्यांना विचारलं सांगा म्हणलं काय मी म्हणतोय. 100 99 98 97 96 95 94 93 92 91 90 89 88 87 86 84 83 84 83 उलटे 1 पर्यंत म्हणून दाखवले. पण तिथले मुख्याध्यापक होते राजहंस नावाचे. ताई बालगंधर्वांचा तो पुतण्या होता. हा विजो घरी येणार का. रात्री मुक्काम कुठतरी करायचं होतं. पुण्यात करायचं इथे करूया. घरी बसलो आम्ही जातो. आणि त्या माणसानं मला रात्रभर कविता ऐकवल्या ताई. काय सांगू मी पण चकित झालो. मला असं वाटत होतं की माझ्यासारखं पाठांतर कोणाकडे नाही. माझे बाप आहे ना आजोबा आहे. 1 से 1 पाठांतर करणारी माणसं आहे. वासरात लगडी गायची आणि एवढाच होत आहे. मराठी लगेच प्रत्येकाला म्हण आहे. पण त्यांनी मला
अनेक कविता म्हणून दाखवली. यापैकी एक कविता रसिक प्रेक्षक मी तुम्हाला ऐकवतो. ताई तुम्ही पण सांगा, भाषा कोणती? रात्रभर कविता ऐकवतोय. चना रे रामो छाप्या आपताना चना रे रामो चना लाका लाका सप्पू काला जपी रे शिगाढरा बाला जसूरे ताजी तुळी पावल पुरा सापी चना चना रे रामो छाप्या आपताना चना रे रामो चना. कोणती भाषा रसिको? कानडी नाही, तेलुगू नाही, बंगाली नाही, आदिवासी ती पण नाही, मग मराठी कशी? उलटी. हो, मी कविता सरळ पाठ म्हणतो. हा पाठांतराच्या बाबतीतला बाप भेटला. रात्रभर हा माणूस मला उलट्या कविता ऐकवत होता. कोणती कविता त्याची? नाच चना रे मोरा रामो आंब्याच्या चाव्या आ बनात तनाब नाच रे मोरा आंब्याच्या बनात नाच रे मोरा नाच. उलट चना रे रामो चाव्या आता नाब चना रे रामो चना काळा काळा कापूस पिंजला रे लाका लाका सप्पू काला जपी रे ढगा शिवारा झुंजला रे शिगाढ रावा लाजसू रे आता तुझी पाळी ताजी तुळी पा फुलो पिसारा नाच वल पुरासा पिचाना चना रे रामो चागा आता नावचा. रात्रभर उलट्या कविता हो. पाठांतराचा मुद्दा सांगताना मी हा मुद्दा आवर्जून सांगतो. असं पाठांतर पाहिजे. आणि कशामुळे झालं? एकाग्रतेमुळे झालं, भूकंपट्टीमुळे नाही. मग याचा परिणाम असा झाला, दूरदर्शनवरती मध्ये एक बाई आल्या होत्या. त्या बाईंनी अशा उलट्या कविता म्हणून दाखवल्या आणि त्यांनी सांगितलं की विसुभाऊंच्याकडनं मी या उलट्या कवितेचं ऐकलेलं होतं आणि म्हणून मी प्रयत्न करून या पद्धतीने उलट्या कविता म्हणले. ते म्हटले मुंबई दूरदर्शनवरतीच त्या बाई आलेल्या होत्या. तर असं म्हणजे उलट्या कविता पाठांतराचा मुद्दा सांगताना हा मुद्दा. आता तुम्ही कोल्हापूरला जाता, नाशिकला जाता, विदर्भात जाता, प्रत्येक जरी मराठी असली तरी प्रत्येक बोलण्याचा ढब, त्याचे जे वैशिष्ट्य आहे, त्याचं ते काय सौंदर्य म्हणायचं, प्रत्येक भाषेला वेगळं आहे. त्याला हिंदीमध्ये छान शब्द आहे बघा, नजाकत म्हणतात. नजाकत, करेक्ट, नजाकत नजाकत आहे. प्रत्येक भाषेची वेगळी. तर तुम्ही जेव्हा त्या ठिकाणी जाता, आता कोल्हापूरला गेलात तर कोल्हापूरची नजाकत घेऊन जाता का? की काही कोल्हापुरात मी राहिलोय. जिथं जी ती नजाकत येण्याकरता तिथं राहायला लागतं, त्यांच्याबरोबर वावरायला लागतं, त्यांची भाषा, त्यांची बोलण्याची पद्धत ही समजून घ्यावी लागते. विदर्भ मराठवाडा तिथली भाषा वेगळी आहे. तर तसं तुम्ही त्याचा अभ्यास करता का? की अभ्यास केला त्यांच्याबरोबर राहून आपोआप यायला लागतं ते. पण त्यांच्याबरोबर राहायला लागतं तिथं. फक्त एक दिवसात गेलाय आणि ती भाषा आत्मसात, ती पूर्ण भाषा आत्मसात कधी होते त्यांच्याबरोबर राहिलं होतं. जसं आता मालवणी बोलीभाषेचा माझा विशेष अभ्यास नाहीये, पण मालवणी बोलीभाषेमध्ये मी कविता म्हणतो. आबोलीचं वळे सर तारियल गो माका गो अलायचा माळियल गो, ही म्हणण्याची त्याची ढंग पद्धत. पण मालवणीचा माझा विशेष अभ्यास नाहीये, पण मालवणीतली कविता आहे. आबोलीचं वळे सर तारियल गो माका गो अलायचा माळियल गो हंसाचं गरो कसं गोड लागता, हंसाचं गरो कसं गोड लागता, हंसाचं गरो कसं गोड लागता, घोवाक बाईल कशी वळाकता. बायको बरोबर कशी नवऱ्याला ओळखते हे या कवितेमध्ये त्यांनी सांगितलं. मालवणी, पण मालवणीचा माझा अभ्यास नाहीये. जसं कोल्हापुरात राहून माझा या बसा पावन असं राम राम, कोल्हापुरी बोलली कविता, या बसा पावन असं. आणि आपली संस्कृती पण आहे की अतिथी देवो भव. मग कशी सांगितली या कवितेमध्ये की या बसा पावन असं राम राम घ्या, कोणच्या तुम्ही गावच गाठुड इथं राहू द्या, घोंगडी टाकली इथं बसातीवर, अदमान करू नका आता हे समजा आपुलं घर. वाडूळ चाल, वाडूळ हा शब्द तिकडचा बघा, वाडूळ चालता जणू लई भागला, लसणीची चटणी उजून, तिकडची प्रसिद्ध आहे, लसणीची चटणी उजून पगा वाढली ती मधून तोंडी लावा लागते तिखट चांगली. ही तिथल्या बोलीतली भाषा, तिथल्या भाषेतली बोली. या कविता सुद्धा कार्यक्रमात घ्याव्या लागतात ना. घेतो म्हणजे त्या पद्धतीच्या कविता ज्या वेळेला तिथं ऐकवल्या जातात त्यावेळेला, अर्थात ही कविता पुण्यात पण चालते,
ही कविता नाशिकमध्ये पण चालते. पुण्यात काय विशेष कविता तुमच्या? कारण पुण्याचे लोक म्हणजे दर्दी असतात, मराठी भाषेचा त्यांचा आता अभ्यास नाही, छान असतो. आता नाही, ती पिढी संपली. संपली. आता माझ्या म्हणजे समजत नाही. आहेत काही कवितेचे दर्दी, पण समजत नाही म्हणणारे तरुण जास्त. पिढी आहे. बघा, भाऊसाहेब पाटणकर तुम्हाला माहिती आहे, हो. शायरी हा काव्यप्रकार लिहिला पहिल्यांदा तो भाऊसाहेब पाटणकर नावाच्या कवी शायरांनी, यवतमाळचे. त्यांना डिवचलं होतं मी, संस्कृत मधलं काव्य म्हणलं मला ऐकायचंय म्हणून. त्यांनी संस्कृत मधला शायरी ऐकवली. तर भाऊसाहेब म्हणले, आणि माझाही अनुभव, की या कुंदेंदूचं मराठीत भाषांतर समजलो की ऐकवल्या बरोबर टाळीची दाद मिळते ती पुण्यात, मुंबई वाट बघतात, पटकन एकरूप नाही पुण्यात. हे मात्र आहे. मग पुण्यावरती टीका करणारी जरी कविता घेतली तरी पुणे करतोच असतात. मग भाऊसाहेब पाटणकरांचा किस्सा सांगतो तुम्हाला. एक दिवस म्हणे मैफिल नावाचा माझा कार्यक्रम सादर करण्याकरता मी पुण्यात गेलो होतो. दर्दी रसिक त्यांच्या समोर कार्यक्रम करायचा, आणि टिळक स्मारक स्मारक मंदिराच्या वरच्या बाजूला एक हॉल आहे, त्या हॉलमध्ये माझा कार्यक्रम आयोजित झाला होता. समोर सगळे दर्द रसिक मी शायरी काव्य प्रकार ऐकून सुरुवात केली. पत्र येतीला प्रणयात आम्ही खूप होती धाडली, धाडली होती अशी की नसतील कोणी धाडली. पत्र येतीने ही धाडली काय आम्ही सांगू तिचे, सर्व ती माझीच होती एकती नव्हते तिचे. साभार परत पाठवली. अशा शायरी एक एक ऐकवत होतो म्हणे. आणि त्या दिवशी काय मूड होता, मी एक शेर ऐकवला. ते पुण्याचे रसिक कसे आहेत तिथे मजा. एक शेर ऐकवला न कोणता. एक दिवस म्हणे सूर्याने आमच्याकडे तक्रार केली, चंद्रावदाना दिसतेस, चंद्राच्या चांदण्यासारखी शीतल हसतेस. चंद्राची उपमा तुम्ही कवी लोक खूप देता म्हणे, आमच्यावरती एकही कविता नाही लिहिली. खर तर आमच्यापासून प्रकाशित झाला चंद्र, त्याच्यावरती लिहिताना आमच्यावरती लिहित नाही. भाऊसाहेब म्हणजे ठीक आहे लिहितो. शेर सांगितला, भास्करा येते दया मजला तुझी आधीमधी. भास्करा येते दया मजला तुझी आधीमधी. पाहिली आहेस का रे रात्र प्रणयाची कधी. ऐकून असेल तर पुणेकर रसिक पाठीमागचा एक रसिक उभा राहून मोठ्यानं ओरडला, हो साहेब आम्ही मॅटिनीवाले आहोत. मग म्हणले पुढचा शेर आला, आम्हासही या शायराची कीव येऊ लागते, याच्या म्हणे प्रणयासी आला रात्र व्हावी लागते. हा शेर नंतर आला म्हणते. तर पुण्याच्या रसिकांच्या मुळे तो पुढचा शेर आला. हे पुणेकर रसिक आहेत. या पुणेकर रसिकांना अशाच एका मैफिलीमध्ये आम्ही सांगितलं की तुम्ही मला विषय द्यायचा, त्या विषयावरती मी तुम्हाला शेर लिहून देईन मैफिल संपण्यापूर्वी. ठीक आहे. एका रसिकाने विषय दिला की एक नवविवाहित जोडपं एकांत स्थळ पाहून पिकनिकला गेलं. मधुचंद्राची रात्र. जाताना दोघे होते, येताना तिघे आले म्हणे. विषय चांगला म्हणलं, शेर लिहिला म्हणे. भाऊसाहेब पाटणकर बोलतात यवतमाळचे, की पाहुणी एकांत पिकनिकला गेले पप्पा मम्मी. यात सगळंच आलं म्हणले. पाहुणी एकांत पिकनिकला गेले पप्पा मम्मी. काय प्रतिभा आहे सांगा. पाहुणी एकांत पिकनिकला गेले पप्पा मम्मी. जन्मलो नव्हतो तरीही त्यांच्या सवे होतो आम्ही. जन्मलो नव्हतो तरीही त्यांच्या सवे होतो आम्ही. संपली पिकनिक आम्ही घराला परतलो. चालले पप्पा पुढे मम्मी सवे मी परतलो. सगळं काय सांगितलं. तर हे पुणेकर. माझा एक खास मित्र आहे, धुळ्याला राहतो, जगदीश देवपूरकर नाव त्याचं. त्यांनी मला बादोड नावाची कविता दिली. जगदीश सांग म्हणलं, बादोड म्हणजे काय रे.
बादोड म्हणजे ढेकूण म्हणला. तर मायना फाटेल पातळी गोधडी पांढरी सांगून जवळ झोपू. आईच्या पातळाची गोधडी बांधून जवळ झोपायला गेलो. तो खाटला म्हणला बादोड कचकन जुली. अशी त्यानं फाटेमधलं ढेकून चावला त्याला. चावला. आणि खूप मजेशीर कविता आहे. सगळी पाठ नाही आहे कारण त्याचा अभ्यास माझा कमी आहे, मी सुरुवातीला सांगितलं. पण शेवट त्यानं असा दिलाय की तो बादोड आता म्हणजे खाटलामधनं पडून गेलाय कुठं, दिल्लीला, आणि त्या खुर्चीत जाऊन बसलाय म्हणे. असं असे त्या कवितेमधला आहे. पण वऱ्हाडी शिकण्याकरता मला अतिशय मदत झाली. येणारे बापू खेळणारे गोया गोट्या, येणारे बापू खेळणारे गोया, आता काऊन म्हणते पुतला दोया. हे लिहिणारे प्राचार्य देग सोटे म्हणून होते. इथल्या स्वावलंबी अध्यापक विद्यालयाचे प्राचार्य होते. त्यांनी वऱ्हाडी इंटू मराठी शब्दकोश तयार केला होता. त्या शब्दकोशाचा उपयोग झाला मला. त्या शब्दकोशाचा अभ्यास केल्यानंतर वऱ्हाडी बोली जास्तीत जास्त आत्मसात करण्याचा प्रयत्न झाला मला, आणि ते सक्सेस झालं, यशस्वी झालं. किती तर आदरणीय नितीनजी गडकरी, सगळ्यांना माहिती असणारी व्यक्ती, यांनी माझा एक कार्यक्रम पूर्ती परिवाराच्या वतीने घेतला होता. तिथल्या सगळ्या शेतकऱ्यांच्या करता. तिथं शेतकऱ्यांच्या समोर मी कार्यक्रम सादर केला. सगळा वऱ्हाडीत दिला. सुरुवात केली होती, काया मातीत भातीत तिपन चालते, इज नाचते थैथय ढग ढोल वाजवते, तिपन चालते तिपन चालते. विठ्ठल वाघांची कविता. वऱ्हाडी बोलीमध्ये पहिले लिहिणारे कवी कोण, तर दाळव्याचे कवी. त्यांनी पहिल्यांदा कविता लिहिली. गोरे आडनाव त्यांचं. गोऱ्यांनी पहिल्यांदा कविता लिहिली. वऱ्हाडी कविता विदर्भात रुजवली आणि कार्यक्रम करायला सुरुवात केली ती आमच्या देगसोट्यांनी. आणि वऱ्हाडीतली कविता कानाकोपऱ्यात पोहोचली महाराष्ट्राच्या, ती विठ्ठल वाघांनी. ही कविता ह्याच्यामध्ये चित्रपटात घेतली गेली बघा. इज नाचते थैथय ढग ढोल वाजवते, तिपन चालते, नंदी बैलाच्या जोडीले सदाशिव हाकाराते, वटी बांधून पोटाले पारावती उनारते, वटी पोटाले बांधते झोई काटीले टांगते, झोई काटीले टांगते, त्यात तांदूळ नळते, त्यात तांदूळ नळते, ढग बरसते, तिपन चालते तिपन चालते. इथं सुरुवात केली त्या शेतकऱ्यांच्या समोरच्या कार्यक्रमात, आणि शेवट कुठं गेला, आत्महत्येपर्यंत आलो शेतकऱ्यांच्या. 2-2.5 तास धमाल कार्यक्रम केला. देश नेला बाजारातून चोर ठेवलं का. मिर्झा रफी अहमद बेग नावाचा कवी, हा यवतमाळ जिल्ह्यात नेर नरसोबंत नावाच्या गावामध्ये राहत होता. प्रचंड गाजला. का, दूरदर्शनवरती एका काय रियालिटी शो मध्ये त्याला बोलावलं, त्यामुळे त्याची कविता सांगण्यात गेली. देश नेला बाजारातून चोर ठेवलं का, तरी अजून म्हणतात मेरा भारत महान. त्याचा गाजलेला शब्द तुम्हाला आठवत असेल तर जांगडगुप्ता म्हणतो. जांगडगुप्ता हा त्याचा शब्द गाजलेला. देश नेला बाजारातून चोर ठेवलं का, तरी अजून म्हणतात मेरा भारत महान. म्हणजे त्यात कर्मचारी, व्यापारी आणि पुढारी, शेतकरी, शेतमजूर दिसून राहिला भिकारी. शेतामध्ये त्यांना राबावं ढोरावानी, तरी त्याची देशात गत चोरावानी. सुजामाल सरा बाजारात जाते, शेतकरी मातीला धरून छान खाते हो. निसर्ग पागल सरकारचे तितंबे, शेतकरी आडवा शेतमजूर लंबे. याले नाही धोतर त्याले नाही वाहन, तरी अजून म्हणता मेरा भारत महान. इथं सांगत आहे. तुम्हाला सांगतो, शेतकरी लोक असून थोडे खुश झाले कार्यक्रमावरती, उचमत असा तो कार्यक्रम झाला. मग वऱ्हाडी बोली आत्मसात करण्याकरता मात्र मी विदर्भात राहिलोय. 8 वर्ष विदर्भात होतो, आणि विदर्भातून पहिल्यांदा मुंबईत आलो. आणि त्यावेळेला सुधीर पाटणकर आपले जे निर्माते होते त्यांनी सांगितलं की विदर्भातून तू इकडे आलेला आहेस, मी विसुभाऊ बापट नागपूर टाकणार आहे म्हणला. आणि त्यांनी नागपूर टाकलं. त्यामुळं आजही महाराष्ट्रात अनेक जण मला
नागपूरचा म्हणून ओळखतात. माझं मूळ गाव गणपतीपुळा आहे. ही मजा आहे. आता एक शेवटचा प्रश्न विचारते, म्हणजे मला बोलायचंय की तुम्ही इतक्या विविध ठिकाणी, विविध भागात जाऊन, विविध त्यांच्या जो भाषेचा गोडवा आहे त्याच्यामध्ये कविता सादर केल्यात. आता मला काय ऐकू आणि काय नको असं होतंय. अजून आता आपण 10:30 कार्यक्रमाला सुरुवात केली होती. फक्त चहासाठीमध्ये एकदा ब्रेक घेतलाय, 2दा घेतला असेल, आणि आता संध्याकाळचे 5 वाजलेले आहेत. किती नॉनस्टॉप, बापरे, नॉनस्टॉप तुम्ही बोलतात. आज मला पूर्ण आराम आहे, मला काही प्रश्न विचारायचीच गरज नाहीये, इतका कार्यक्रम रंगलेला आहे. पण त्यापूर्वी मी तुम्हाला काही 2-4 गोष्टी विचारणार आहे. बोला. तुम्ही उमाला कुठे भेटलात? तुमचं आणि उमाचं लव्ह मॅरेज आहे का? थोडस आता मला वेगळा विषय बोलूया. कारण उमा माझी खूप चांगली माहिती आहे, तर मला असं वाटतं तिच्याबद्दलही सगळ्यांना थोडंसं कळावं. बरोबर. उमा ही कोकण एज्युकेशन सोसायटीमध्ये इंग्लिश, मराठी आणि हिंदी हे 3 विषय शिकवत होती. त्या 3 विषयाची मास्टरी आहे. इंग्लिशमध्ये एम ए केले. आणि आपला दूरदर्शनचा पहिला कार्यक्रम तुम्हाला जर आठवत असेल, आठवतो तुम्हाला, तो कार्यक्रम तिनं सगळ्या म्हणजे तिच्या कुटुंबासह बघितला होता. आणि त्यानंतर माझा कार्यक्रम ठरवण्याच्या निमित्तानं माझे सासरे माझ्याकडे यायचे. त्यावेळेला मी तर सुगत निवासमध्ये राहत होतो. माझी मावशी पटवर्धन, शालिनी पटवर्धन, त्यांच्याकडे राहत होतो. तिथं तिचे बाबा यायचे. शशिकांत देशपांडे नाव त्यांचं. कशा करतात तर ते कोकण एज्युकेशन सोसायटीचे मुख्य होते, चेअरमन का असं काही ते म्हणतात त्याला, ते होते. आणि कोकण एज्युकेशन सोसायटीतला कुठलाही कार्यक्रम ठरवायचा झाला तर ते माझ्याकडे यायचे आणि कवितांचा कार्यक्रम आयोजित करायचे. लक्षात घ्या की अशा पद्धतीचे रसिक मुख्याध्यापक होते, संस्थेचे संचालक होते, की जे विद्यार्थ्यांना काही चांगलं देण्याकरता झटायचे, प्रयत्न करायचे. आज यांच्याकडे गेल्यानंतर सुद्धा कार्यक्रम आयोजित करत नाही त्या काळामधली. तर ते कार्यक्रम ठरवायला यायचे. एक दिवस ते त्यांच्या लेकीला बरोबर घेऊन आले होते. ती लेक म्हणजे तुमची मैत्रीण उमा. मग तिथं भेट झाली, ओळख झाली. हे मला त्यावेळेला कळलं नाही, लग्न झाल्यानंतर कळलं की ती माझ्या सुगत निवासच्या घरी येऊन गेली होती. मग असंच ती घटना घडत गेल्या. आणि एक दिवस मी त्यांच्या बाबांना विचारलं, मी असा सदा भटिंग आहे, नोकऱ्या सोडून दिलेल्या आहेत, कविता ऐकवत फिरतो, आणि कविता ऐकवत फिरतो म्हणल्यानंतर अर्थातच मणिकम तर द्याल का तुमची मुलगी मला, मी करतो लग्न. हा आनंद झाला, काय सांगू तुम्हाला. त्यांनी परवानगी दिली लग्नाला आणि आम्ही दोघांनी लग्न केलं. त्यावेळेला ती पनवेलला नोकरी करत होती. खरं तिचं नाव तुम्ही लग्नानंतर कविता ठेवायला हवं. नाही, माझं नाव ओरिजिनल काय आहे, विश्वनाथ. मग विश्वनाथाची उमा म्हणून उमा ठेवलंय नाव. बरं, विश्वनाथाचं विसुभोग कसं झालं याची मजा आहे. असंच एक कविता वाचन स्पर्धा मी नागपुरात आयोजित केली होती. आणि त्या स्पर्धेमध्ये यामू पाठक नावाचे एक प्राचार्य, त्यांना अध्यक्ष केलं होतं. आणि त्यावेळेला जे जमलेले कवी, मग विदर्भ साहित्य संघाचे काही कवी मित्र होते किंवा इतर सगळे जे कवी संपूर्ण जिल्ह्यातनं, विदर्भातनं आलेले होते, ते सगळे म्हणले, अरे विश्वनाथ बापट कशाला, विसुभाऊ म्हणूया ना आपण त्यांना. मग नागपूरच्या त्या भिडे कन्या शाळेमध्ये तो कार्यक्रम झाला होता. त्या कार्यक्रमामध्ये, त्या कवी संमेलनामध्ये, त्या कविता वाचन स्पर्धेमध्ये मला विसुभाऊ म्हणून संबोधलं गेलं. आणि मी हा माझा पहिला मान समजतो, मला सन्मान जो मिळाला मला विसुभाऊ नावाला, आणि तोही मी स्वीकारला. कारण विश्वनाथ मधला विसू आणि माझ्या बाबांचं नाव श्रीधर असलं तरी सुद्धा बाबांना भाऊ हे टोपण नाव होतं. मग तो विसू आणि भाऊ हे दोन्ही एकत्र आले आणि विसुभाऊ तयार झाला आहे. मग मी नाव ते स्वीकारलं. आणि आज विश्वनाथ नावानं मला महाराष्ट्रात कुणीही ओळखत नाही, विसुभाऊ म्हणलं की सगळेजण ओळखतात. ही मजा आहे त्यातली. तर अशा पद्धतीने ते विसुभाऊ नाव झालं. आणि
विसुभाऊच्या कुमार म्हणजे तिचं पूर्वीचं नाव शर्मिला होतं. त्या शमा म्हणायचे तिला माहेरी. तर तिला मी म्हणजे तिचा आणि माझा विवाह झाला आणि मग ती तिकडं पनवेलमध्ये मी इकडं पेईंग गेस्ट होता होता मुलगी मोठी व्हायला लागली. मुलगी मोठी व्हायला लागल्यानंतर म्हणलं आता तिला सांभाळणं हा मुद्दा महत्वाचा आहे. तर ते म्हणलं नोकरी सोडून, आणि तिथंही काही जाच होता. नोकरी सोडली. ती तर म्हणत होती की मी नाही नोकरी सोडत, कारण आणखी काही वर्ष काम केलं की पेन्शन सुरू होईल. तर पैसा नको बघू, पैसा आपण मिळवू, पण नोकरी सोडून द्या म्हणलं, त्रास नाही सहन करायचा. मुलगी मोठी होती आहे, तिला चांगल्या शाळेमध्ये घातलं पाहिजे. आणि मग तिला घेऊन आलो मी इथं. सुरुवातीला भाड्यानं राहिलो आणि तिला घेऊन आल्यानंतर म्हणजे तिच्याशी लग्न केल्यानंतर अक्षरशः तुम्हाला सांगतो कार्यक्रम करून आलो की मानताना सपाटी तू झालं काय करायचं ते कर. तिला पहिल्यांदा केलं माझी असिस्टंट काढून टाकलं तिला. ती सगळी कामं ती करायची, ती सगळी कामं पत्रव्यवहार करण्यापासून सगळ्या गोष्टी ती करायची. तो पगार वाचला म्हणली. आणि मग होता होता सगळं तिच्या आता ताब्यात दिल्या कारणानं घडलं असं की 4 पैसे गाठीशी बांधले. आणि जो विसुभाऊ मुंबईमध्ये फक्त 2 बॅगा घेऊन आला होता, आज त्याच्या मालकीची दादरला स्वतःच्या मालकीची जागा आहे. छोटी आहे पण मालकीची जागा आहे. मुलीचं डॉक्टरचं शिक्षण झालेलं आहे. आणि हे सगळं मला कवितेच्या कार्यक्रमातनं मिळालेलं आहे. हे मी अभिमानानं सांगतो. कोणतीही मदत मला मिळालेली नाही सरकारची. विसुभाऊ, मी आता सारखं म्हणते आता हा शेवटचा प्रश्न, आता हा शेवटचा प्रश्न, पण काही होत नाही. मला लगेच दुसरा कुठला तरी प्रश्न आठवतोय आणि तितकाच इम्पॉर्टंट असं, किंवा एखादी कविता मला अरे ही कविता राहिली, ही कविता राहिली. तर आता शेवट होण्यापूर्वी कार्यक्रमाची सांगता आपण एखाद्या छान कवितेने करूया. तर माझी राहिलेली कविता दूध नको, हो, ती एक आपण तुम्ही सादर करा. दूध नको पाजू हल्लीला गाल्या कपिलीचे, दूध नको पाजू हल्लीला गाल्या कपिलीचे. का कालाय म्हणती आई ग पोल गुलाक्याचे, आई ग पोल गुलाक्याचे, आई ग पोल गुलाक्याचे. दूध नको पाजू हल्लीला गाल्या कपिलीचे. मग काय कर, तूच घेऊन पदला खाली वाजत जाया सांज सकाळी. तुझी आशा गोले होऊ दे रूप शोधुल्याच. काय कल्पना आहे, तुझी आशा गोले होऊ दे रूप शोधुल्याचे. दूध नको पाजू हल्लीला गाल्या कपिलीचे. नको ठेवू ग या अंधारी दिवे ठेवू ग उशासर, नको ठेवू ग या अंधारी दिवे ठेव ग उशासलातली. धावू नको याला कधीही केलं शावल्यांचे. दूध नको पाजू हल्लीला काल्या कपिलीचे. नको दाखवू नको बोलवू झालावरचे काले काऊ, नको दाखवू नको बोलवू झालावरचे काले काऊ. हौशयाश दावी शाहिले थवल्या पंखाचे. दूध नको पाजू हल्लीला काल्या कपिलीचे. ही कल्पना ज्यावेळेला गदिमांनी लिहिली त्यावेळेला हे ऐकायला मिळालेलं मला माहित नाही. तर गदिमा माडगुळकर म्हणले ही मूळ कल्पना जी आहे ती तुलसीरामायणातली आहे. आणि तुलसीरामायणातली ही कल्पना मी घेतली. ही कल्पना आधार मानून त्यांचे शिष्य जे त्यांना गुरु मानायचे सुधीर मोघे यांनी हीच कल्पना कशी मांडली. हा चंद्र ना स्वयंभू रवी तेज वाहतो हा, ग्रहणात सावऱ्यांचा अभिशाप भोगतो हा. प्रीतीस होय साक्षी हा दूत चांदण्याचा, हा खेळ सावऱ्याचा संपेल ना कधी हा खेळ सावऱ्यांचा. यामध्ये तीच कल्पना मांडली गेली. पण अशीच कविता तुम्ही म्हटले की मला आठवते, चंद्राचं प्रतिबिंब ते नदीत दिसतंय. खूप सुरेख कविता, फार सुरेख कल्पना आहे ती. हा, तर अशा या कल्पना म्हणजे आठवते का? हो, आपल्या आपल्या पद्धतीने प्रत्येक कवीनं मांडल्या. पण खूप मोठं नाव आहे हे ऐकिवात आहे. या माणसानं मात्र
हे कबूल केलं नाही की या दूध नको पाहिजे या कल्पनेवरून ही कल्पना घेऊन मी माझ्या मध्ये ती कल्पना उतरवली, हे खूप मोठ्या माणसाने कबूल नाही केलं. कोण मोठा माणूस? रसिको आपल्याला माहित आहे, पण हे माझं ऐकी वाचलंय, प्रत्यक्ष मला माहिती नाही. तर कोणतं गाणं किंवा कोणती कविता तयार झाली हीच कल्पना घेऊन, यशोमती मैया से बोले नंदलाला राधा क्यों बोली मैं क्यों काला. गदिमांची कल्पना, मूळ तुलसी रामायणातली कल्पना, गदिमांची कल्पना, आमच्या सुधीर मोल्यांची तीच कल्पना इथे या पद्धतीने मांडली. पण कल्पनेला दाद दिली पाहिजे. अप्रतिम कल्पना मांडल्या गेल्या आणि अप्रतिम कल्पना मांडल्या जातात त्या आपल्या मातृभाषेत मांडल्या जातात, हे महत्वाचं आहे. तर ही तुम्ही आता सांगितलेली ही बालकविता बरं का. विजया जागीरदार, खूप मोठी व्यक्ती, मिस्टर जागीरदार हे सुप्रीम कोर्ट जज होते, त्यांच्या मिसेस, आणि नंदुरबारला राहायच्या. आकाश मोगरा नावाचं त्यांचं घर, आणि आकाश मोगरा याच नावानं त्यांचा कविता संग्रह प्रकाशित झाला. या साप्ताहिक विवेक मध्ये लिहायच्या. त्यांची माझ्याशी छान मैत्री झाली ताई भावाची. छोटेसे बहीण भाऊ उद्याला मोठ्याले हो, बापणाची कविता आहे. तर आमची मैत्री झाली, मग बहीण भावाचं नातं निर्माण झालं. आणि मग त्यांनी मला काही बालकविता अप्रतिम लिहायच्या बालकविता. त्यातली एक बालकविता तुम्हाला आवडलेली म्हणून मुद्दाम ऐकवतो. तर एक लहानसा मुलगा ताळ्याच्या काठाशी जाऊन बसला आणि चांदण्याचं प्रतिबिंब पडलेलं दिसलं. ते पाहिल्याबरोबर तो लहान मुलगा घाबरला. बालकल्पना घाबरला, धावत धावत आईजवळ गेला आणि आईला म्हणतोय, धाव धाव आई, धाव धाव ताई, आभाळ पाण्यात पडलंय ग, चांदमामा खोलात बुडतोय ग, आभाळ पाण्यात पडलंय ग, चांदमामा खोलात बुडतोय ग, ताऱ्यांशी लपाछपी खेळताना, ढगांच्या आगमाग लपताना, धसकन घसरून हातपाय घसरून. मी रसिको आपल्याला विचारतो, इंग्लिश मध्ये करता येईल का भाषांतर? धसकन घसरून हातपाय घसरून धपकन पाण्यात पडलाय ग, चांदमामा खोलात बुडतोय ग, कशाला उलट चालायचं, आईला सोडून धावायचं, मुळमुळू रडतोय आईला शोधतोय, गरगर पाण्यात फिरतोय ग, चांदमामा खोलात बुडतोय ग. अप्रतिम बालकविता बरं का. लहान लहान मुलींना पावसात भिजावंसं वाटतं, पाऊस आहे, पावसात भिजावंसं वाटतं. एक लहान मुलगी आपल्या आईजवळ हट्ट करते, त्यांचीच कविता. ए जा बाई आई मला सांगू नको बाई मला पावसाच्या धारांशी खेळायचे, भिर भिर वाऱ्यात गारांच्या फेऱ्यात धारे धारेशी बोलायचे, जा बाई आई मला सांगू नको काही मला पावसाच्या धारांशी खेळायचे. त्यांचीच कविता. पुऱ्या बालकविता. म्हणजे आज इतकं मन तृप्त झालंय सगळ्या कविता ऐकून, तरीही असं वाटत नाही पुढे आता थांबूया, अजून कविता ऐकूया, अजून कविता ऐकूया असं तर मला वाटतं एखादी छान तुमच्या आवडीची कविता, तुमच्या लाडक्या कवीची कविता सांगून आपण आजच्या या गप्पा थांबवूया. आता मगाशी सांगितलं लाडका कवी कोण? गदी. तर गदी माडगुळकरांची एक लावणी ऐकवतो आणि आपण सांगत लावणी. अण्णा म्हणायचं लावणी म्हणजे कशी? तर लावण्यवती होणं सुंदर ती लावणी. साक्षात लावण्यवतीच्या सौंदर्यापेक्षा वर्णनातून साकार होणाऱ्या लावण्यवतीचं रूप अतिशय लोभच आहे, देखणं आहे, अशी लावणी. मग एक काळ असा होता की त्या काळामध्ये चित्रपटाचं शूटिंग चालायचं आणि शूटिंगच्या वेळेला त्या चित्रपटात काम करणारे सगळे नट किंवा नट्या चित्रपट पूर्ण होईपर्यंत तिथंच राहायची. हा कोल्हापुरातला काक्या होता, तिथंच राहायचे.
घरी जायला परवानगी नाही, वालजी पेटणार. आणि तिथं एक घटना अशी घडली की अण्णा त्यामध्ये अण्णा पण होते आणि आपल्या मित्रांच्या बरोबर सकाळ सकाळची वेळ मित्रांच्या बरोबर गप्पा झाल्या त्या. आणि समोर एक नाहलेली तरुणी दटी होती, नाव नको घ्यायला. ती नाहली होती आणि केस कोरडे करत ती उभी राहिली. ती केस कोरडे करते आहे, अण्णा बघताय आणि कविता येते आहे. कविता अशी येते हो, मजा येईल. तर ती केस कोरडे करत उभी राहिलेली ती बघितली आणि अण्णा म्हणाले, नाहू न उभी करा हू न उदविसी केस. उदविसी शब्द कसा आला असेल मराठीतला, आज तरुण पोरांना अर्थही करणार नाही याचा. नाहू न उभी करा हू न उदविसी केस, लक्ष्मी यावी सागरी जलातन वरी तशी दिसतेस. ही लावणी लावण्यवतीवर सुंदर ती लावणी. धावून उभी करा हून उदविसी केस, लक्ष्मी यावी सागरी जलातून वरी तशी दिसतेस. चंद्रमा मुखावर जडे, चंद्रमा मुखावर जडे, काय तुझे पुढे कौस्तुभा शोभा. भुवईचे धनु खेचवी रसिक नाचवी लोचनी रंभा. राहसी उभी उर्वशी घेऊनी कुशी वारुणी कुंभा. अधरात सौख्य संपदा, अधरात सौख्य संपदा, सांडते सुधा जधिक हसतेस. लक्ष्मी यावी सागरी जलातन वरी तसे दिसतेस. लावण्यवती सुंदर ही लावणी अण्णांनी लिहिली, म्हणून लावणी विषयी आदर वाटतो. लावणी लावण्य म्हणजे शृंगार रसात केलेली लावणी. शृंगार हा बिभत्स कधीच असत नाही, असणार नाही. आणि जर तो बिभत्स पद्धतीने लिहिला गेला तर आजकालच्या शब्दात सांगायचं झालं तर ते आयटम सॉन्ग होतं, लावणी होत नाही. अशी ही लावणी जशी अण्णांनी लिहिली तशी नवोदित कवींनी सुद्धा हे काही काव्यप्रकार हाताळावेत एवढीच विनंती करतो आणि थांबतो. भाऊ, आज तुम्ही वेळात वेळ काढून इथे आलात, इतका वेळ दिलात, मी खरंच तुमची आभारी आहे. खूपच छान. अहो ताई, आभाराचा वार कशाला पाहिजे नाही का. अहो कविता ऐकवणं, कविता ऐकणं, कविता लिहून घेणं, कविता ऐकणं हा श्वास आहे माझा. तुमच्या या चॅनलवरती मला ही कविता ऐकवण्याची संधी दिली याबद्दल मी तुमचे आभार मानले पाहिजे. थँक्यू थँक्यू. तर रसिक हो, अमृता फिल्म यांच्या 1 on 1 यामध्ये मला निमंत्रित करून आपल्यासारख्या दर्दी रसिकांची सेवा करण्याची संधी दिली याबद्दल अमृताजींना मनपूर्वक धन्यवाद देतो मी. रसिको बघा, लक्षात घ्या की हे चांगलं जर आपल्याला वाटत असेल तर अनेकांच्यापर्यंत पोचलं पाहिजे, व्हायरल झालं पाहिजे. आणि त्याकरता सबस्क्राईब करा, पहिल्यांदा लाईक करा, सबस्क्राईब करा, आवश्यक वाटेल तर कमेंट करा, ते बेलचं बटन पण दाबा. हा मराठी भाषेचा प्रचार आहे, प्रसार आहे आणि त्यातलं फक्त काव्य, अभिजात मराठी भाषेतलं काव्य रसिकांच्यापर्यंत पोहोचवण्याचं जे मी एक कार्य करतो आहे त्याला तुमचा थोडासा हातभार लागेल, एवढं आपण कराल ही अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद. तुम्ही येणार म्हणून माझ्या स्पॉन्सरने तुमच्यासाठी हे गिफ्ट्स पाठवले. क्या बात आहे. हो, डॉक्टर जी.डी. पोळ फाउंडेशन यांचं हॉस्पिटल आहे आणि कॉलेज आहे हा. आयुर्वेदाचं. तर त्यांनी हे सगळे आयुर्वेदाचे हर्बल टी, च्यवनप्राश, तूप वगैरे असे फार छान, फार छान. धन्यवाद. त्यानंतर पोळ हे फाउंडेशनला धन्यवाद दिले पाहिजेत. तो आणि हे तुम्ही माझ्यापर्यंत पोहोचवलं याबद्दल तुम्हाला धन्यवाद. फारच छान. त्याचं नाव काय बरं? पोळ फाउंडेशन. हा, म्हणजे आपल्या खारघरला आहे. हो हो, बरोबर बरोबर. हे जठार म्हणून आहेत, बर. त्यांनी हे तुमच्यासाठी तूप पाठवलेले आहे. फारच छान. ते पण घरगुती तूप आहे, त्यांचे रसिक स्वतःची आहेत कंपनी आहे. रसिक आहेत, मराठी कवितेवरती प्रेम करणारे रसिक आहेत, हो, तुमच्या चॅनलवरती प्रेम करणारे रसिक आहेत. 1 to 1. त्यानंतर हे प्रॉडक्ट आहे सिरो कंपनीचे. बर. ह्या एक एक प्रॉडक्टची किंमत 5,000, 4 ते 5,000 आहे. परंतु सिरो कंपनीने हे सगळं इंडियात आणून इथे अनालिसिस केले आणि तेच प्रॉडक्ट इंडियात बनवले जातात आणि ह्याची किंमत 400 ते 500 रुपये आहे. बर. प्रत्येक ह्याच्यावर लिहिलेलं आहे काय आहे ते. हा, हा. आणि असे या कंपनीचे जवळजवळ
250-300 प्रोडक्ट आहेत अरे वा. त्यांचं. एकदम काय म्हणताय आपण, खूप सेल असलेलं हे प्रॉडक्ट आहे त्यांचं. ॲमेझॉनवरती सर्व उपलब्ध आहेत, तुम्हाला कळतील. आणि त्यानंतर डॉक्टर संदेश मयेकर आणि डॉक्टर शिवानी मयेकर, डेंटिस्ट वडील आणि मुलगी आहेत. त्यांनी तुम्हाला 1 वर्ष डेंटलची जी काही ट्रीटमेंट असते बर. ती तुम्हाला फ्री देणार. क्या मी बात तुम्हाला आहे. कार्ड हा. पाठवते त्याचं, बर देते बर बर ते बर. फ्री देणार.